वरळीत आंबेडकर जयंती मिरवणुकीतील डीजेवरून निर्माण झालेला वाद अखेर निवळला। पोलिसांनी विशिष्ट मर्यादेमध्ये परवानगी दिल्यानंतर भीम अनुयायांचं आंदोलन मागे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी लिहिलेलं पोस्ट चर्चेमध्ये मिरवणुका आणि डीजेवरून राजकीय नेते आणि सर्वसामान्यांचे टोचले कान। 1 मे पासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य। मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा। लोकसभेच्या जागा 543 वरून 850 होणार। 131व्या घटना दुरुस्तीचा केंद्र सरकारचा प्रस्ताव। गुरुवारी लोकसभेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं जाणार। महिला आरक्षणासाठी सरकारचा मोठा निर्णय। बिहारमधील नितीश पर्व संपलं। नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपचा मुख्यमंत्री होणार। भाजपकडून सम्राट चौधरी यांचं नाव जवळपास निश्चित। भैरवनाथाच्या यात्रा उत्सवामध्ये भैरवनाथ केसरी स्पर्धेचं आयोजन। बीडच्या पारगाव शिरस गावामध्ये चित्तथरारक बैलगाडी शर्यतीचा थरार। राज्याच्या विविध भागातील बैलगाडा मालकांचा शर्यतीमध्ये सहभाग। अहिल्यानगरमध्ये कुल्फीत वनस्पती तेलाची भेसळ। अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई। कंपनीला खुलासा सादर करण्याचे निर्देश। सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात आरोग्य व्यवस्थेचे 3-13 30 ते 40 गावांचा भार एका आरोग्य केंद्रावर। प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारतही मोडकळीस। प्रेमात फसवून 180 तरुणींचा लैंगिक शोषण। अमरावतीच्या परतवड्यातून तरुणाला अटक। तरुणींचे 350हून अधिक अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। अशोक खरातचं एन्काउंटर करतील खासदार। प्रणिती शिंदेंकडून शंका व्यक्त। खरात प्रकरणी सत्तेतील आणखी नावं समोर येणार असल्याचाही दावा। तर खरात प्रकरणात राजकारण नको, सत्ताधाऱ्यांचा पलटवार। कल्याण मुरबाड महामार्गावरील अपघात प्रकरणातील ट्रक चालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सोमवारच्या भीषण अपघातात झालेला मृत्यू। मुरबाडच्या दिशेने जाणाऱ्या काळी पिवळी टॅक्सीवर बंदी।